काय ठरवलं राजे? राजे, आम्ही तुमच्या राजकारणाबद्दल काहीच बोलणार नाही, परंतु आमची एक विनंती आहे. भावनेच्या भरात कोणताच निर्णय घेऊ नये की जो नंतर त्रासदायक ठरेल. राणीसाहेब योग्यच बोललात, कारण एक नाही अनेक निर्णय घ्यायचे आहेत. अनेक निर्णय? कारभारांच्या जबाबदारी बरोबरच आणखी एका जबाबदारीचा निर्णय घ्यायचा आहे आम्हाला. कोणती जबाबदारी? शहजादा अकबराची जबाबदारी. आणि हे दोन्ही निर्णय एकाच वेळी घ्यायचे असले तरीही दोन्ही निर्णयांच्या परिणामाची सरमिसळ होणार नाही हेही बघायचं. म्हणजे विश्वास टाकावा की नाही हा निर्णय घ्यायचा आहे. पण विश्वास कोणावर? अनाजी पंतांवर की अकबरावर? दोघांवर. एक गोष्ट मान्यच आहे आम्हाला, विश्वास टाकला तर माणूस काम करतो. पण राणीसाहेब, त्याच वेळी याही गोष्टीचा अनुभव आहे आम्हाला की विश्वास टाकलेल्या माणसांनीच विश्वासघात सुद्धा केलाय आमचा. तेही खरंच आहे म्हणा. आणि म्हणूनच राणीसाहेब जर अकबराला स्वराज्यात आश्रय दिला तर काय होईल, आणि अनाजी पंतांना सदरेवर आश्रय दिला तर काय होईल, दोन्हीचा नीटचा अंदाज येत नाहीये आम्हाला. दुर्गादास जी। जी शहजादे। हम बड़े नाराज हैं और असमंजस में भी। क्या करें और क्या ना करें? धीरज न खोना शहजादे, ऐसे समय पर मगज ठंडो राखणो भलो हो। दुर्गादास जी, आप दिमाग शांत रखने की बात करते हैं और यहाँ दिन पर दिन बीते जा रहे हैं। मुट्ठी में पकड़ी रेत की तरह वक्त हमारे हाथ से फिसलता जा रहा है और हम अब तक किसी फैसले पर भी नहीं पहुंच पाए। शहजादे, जब ऐसा लाग्यो है कि धीरज को अंत आयो है, तब कौनो नया मार्ग जरूर मिल जावे। हमने संभाजी को 8-10 खलीते लिखे, लेकिन उसके जवाब में सिर्फ खामोशी आई, और इतनी खामोशी हमारे बर्दाश्त के बाहर है। राणा जी। जी शहजादे, मैं राणा जी, उनकी खामोशी से हमारे सब्र का बांध टूटता जा रहा है। हम मायूस न होना शहजादे, आप बताएं क्या करें हम? अब सिर्फ एक ही रास्ता बचा है। हुक्म। आप खुद जाएं संभाजी के पास और उन्हें हमारी बात, हमारा अर्ज दस्त पेश करें। हमारी बात लाजमी तो है ना राणा जी? शहजादा अकबराचे खलित्यावर खलिते येत आहे. राज्याभिषेकाची धामधूम सुरू आहे, त्यात मिठाचा खडा पडू नये म्हणून हे खलिते आम्ही बाजूला ठेवले, पण ते योग्य नाही. राजांपासून कोणतीही गोष्ट लपवणं, त्यांच्या दृष्टीआड ठेवणं हे योग्य नाही. आपण हे खलिते त्यांना सुपूर्द करूया. नाही, नको. आपल्याकडे करणारे उद्या पराचाही कावळा करतात. नकोच. अक्कासाहेब, असू दे. दादासाहेबांकडे निघाला का? जी. आणि एवढे खलिते कुणाचे? शहजादा अकबराचे. पूर्वी 1-2च यायचं, पण आता 2-3 दिवसातून एकतरी येतोच. आणि आता सध्या राज्याभिषेकाच्या गदारोळात विषयांतर नको म्हणून आम्ही हे राजांना दाखवले नाही. परंतु आम्हास हे योग्य वाटत नाही. म्हणून तुम्ही खलिते घेऊन निघालात तर? जी, कारण खलिता येण्याचं प्रमाण वाढलंय.
आणि या खलित्यातून अकबराची उतावळी दिसते. म्हणजे अकबराला राजांकडून त्वरित हो किंवा नाही असा निर्णय हवाय. आणि आजचा खलिता तर निर्वाणीच आहे. असं म्हणजे अकबर आता निर्वाणीचे खलितेही पाठवू लागला तर. हो, तो वेगळा विचार करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही असा विचार केला की हे खलिते राजांना दाखवले पाहिजेत. तुम्हाला योग्य वाटतंय ना? नाही, खरं तर म्हणजे आम्ही संभ्रमातच आहोत. मग तुम्हाला काय वाटतंय? कविराज, बुऱ्हाणपूर मारणारा संभाजी छत्रपती होणार हे जरी औरंगजेबाला आवडणार नसलं तरी सुद्धा औरंगजेब मुद्दामहून ही गोष्ट नगण्य असल्याचं भासवेल. पण जर आपण त्याला काही वैयक्तिक हानी पोहोचवली, त्याला जर आपण वैयक्तिक आव्हान दिलं, तर मात्र औरंगजेब गप्प बसणार नाही. मागे एकदा राजन म्हणाले होते, औरंगजेबाला वैयक्तिक हानी पोचवू नये, म्हणजे मग तो आपल्या विरोधात उतरणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय दादासाहेबांनी. अकबराला आश्रय देणं म्हणजे औरंगजेबास थेट आव्हान देण्यासारखं आहे. बिलकुल. एकदाचा हा राज्याभिषेक सोहळा शांतपणे पार पडू दे. मग दादासाहेबच ठरवतील काय ते. तोपर्यंत हे खलिते तुर्तास ठेवा तुमच्या जवळ. येतो आम्ही. जी आकाश. लगता है हमारे शहजादे को खत पर खत लिखने की आदत ही पड़ गई है. अब पढ़िए वजीर आलम. जहां पना शहंशाह हिंदुस्तान, आपके बेटे शहजादे अकबर का आदाब. यह हमारी खुशकिस्मती है कि हम आलमगीर औरंगजेब की औलाद हैं. लोग भी कहते हैं और आप भी कहते हैं कि हम आपकी अजीज औलाद हैं. आपकी सभी औलादों में से आप हमें बहुत प्यार करते थे. हाँ, कहने सुनने को बड़ा प्यारा लफ्ज है अजीज, पर माफ करना अब्बा जान, हमें कभी महसूस ही नहीं हुआ कि हमारा वजूद आपके लिए इतना अजीज है, क्योंकि आपने बड़े भाई को शाह का खिताब दिया, रुतबा दिया, और हमें सिर्फ प्यार चाहिए था. काश आपने हमारे दिल में झांका होता तो आज हमारी तकदीर कुछ और होती. आपने आपके औलादों के बीच फर्क पैदा किया और इसी फर्क ने हमारे दिलों के बीच दूरियां बना दी. आप अपने आप को बादशाह आलमगीर समझते हैं ना, मगर सच्चा आलमगीर तो वो खुदा है और आपकी उन तक पहुंचने की हैसियत ही नहीं. क्या हुआ वजीर आलम? रुक क्यों गए? पढ़िए. जी अब्बा जान, आपका क्या है? तख्त आपको विरासत में मिला है. आपने क्या हासिल किया और कैसे हासिल किया सारा आलम जानता है. इसलिए आपके प्यार, अजीज, इन शब्दों पर एतबार ही नहीं. ये शब्द आपके झूठ का लिबास है. टोपी में आप नेमनामी नहीं, अपना घमंड आलमगीर होने का नशा बुनते हो. आज मजहब के नाम पर अपना ईमान कत्ल करते हो. हमने आपसे कहा ना वजीर आलम, खत पूरा पढ़ा जाए. जी, ये खत पढ़कर यकीनन शहंशाह औरंगजेब को गुस्सा आ जाएगा, खून खोलेगा, क्योंकि अब शहंशाह औरंगजेब के दिल में अब्बू जान का दिल नहीं धड़कता. हमारे अब्बू को हम कब का खो चुके हैं. उसके लिए हम केवल अकबर, बागी अकबर हैं. शहंशाह को एक बार आदाब. खुदा हाफिज अकबर. उसकी ये हिम्मत! वो बागी हमें आंखें दिखा रहा है. ये बागी अकबर यकीनन संबा से जा मिला है.
इसलिए उसकी इतनी जुर्रत बढ़ गई। अगर सम्मा ने बागी अकबर का साथ दिया तो उसे इसका जवाब देना ही होगा। हर कदम पर इसका जुर्माना भरना होगा। ये आलमगीर औरंगजेब का वादा है उससे। आपण म्हणतोय जबाबदारी मिळणार. अहो आता निळोपंतांना बोलावून घेतलंय. पगडबंद त्यांच्या डोक्याचा घेर घेत माप घेतोय. म्हणजे आलंच सगळं. ते झालंच, पण आपल्याला काहीतरी सुगावा लागलाच पाहिजे. आता सुगावा लागणार कसा? सुगावा 2 ठिकाणी लागला तर लागेल. कुठे? एकतर शंभूराजांच्या महालात, नाहीतर सदरेवर. कदाचित कलुषाकडे. त्याला माहित असणारच, पण सदरेवर यादी असावी. मग होरा काय? जाऊन अंदाज घ्यावा म्हणतोय. म्हणजे तुम्ही जाणार पंत? हो. अहो मोठा धोका आहे. धोका असला तरी त्याला सामोरं तर जायलाच पाहिजे. दुसरा मार्ग नाही. मी जातो सदरेवर. सावधान पंत. तुम्ही लक्ष ठेवा. काही वाटलंच तर इशारा द्या. जी. कविराज, शहाजादे अकबरांकडून दुर्गादास राठोड आले. राणा दुर्गादास राठोड. जी, भेटण्याची इजाजत मागत आहे. ठीक आहे, आम्ही बघतो. हे ठेव. ठीक आहे. आइए आइए, पधारिए पधारिए दुर्गादास जी, आइए. रायगढ़ ने खम्मा गणी, रायगढ़ ने धनी ने खम्मा गणी. घनी खम्मा. दुर्गादास जी, आपको देख के हमें बड़ी खुशी हुई. क्या कहूं. रायगढ़ के दर्शन करके मने घणो आनंद हुए. कलश भाया, रायगढ़ की पायरी चढ़ते समय मने लाग्यो नसीब है हमारो कि पवित्र रायगढ़ के दर्शन थयो. धन्य भाग हमारा कि शिवाजी राजा के रायगढ़ को मळने मळ्यो, यहाँ आने मळ्यो. सही कहा आपने दुर्गादास जी. रायगढ़ तो रायगढ़ है, सिर्फ माटी पत्थर का किला नहीं. ये हमारे लिए मंदिर है और इस मंदिर के हम पुजारी. और शिवाजी राजे हमारे हृदय के देवता है और उनका हिंदवी स्वराज्य अब हमारे जीवन का ध्येय है. रायगढ़ को देखकर हमें चित्तौड़ की याद आई. रायगढ़ की हवा में भी चित्तौड़ जैसी वीरता है. तलवार की खणखण में भी केसरिया वीरता सुनाई देती है. ठीक कहा आपने दुर्गादास जी. और इसीलिए हम स्वराज में आए. शिवाजी महाराज के दक्कन में संभाजी राजे को मिलने. हमने आपको कितने खलीते, कितने पत्र मोकले, पर हमें एक भी जवाब ना मिला. क्या संभाजी राजे को पनाह मांगने पर पनाह देने के नियम बदल गए हैं? नहीं नहीं दुर्गादास जी, ऐसी बिल्कुल ही बात नहीं. लेकिन आप तो जानते हो, राज्याभिषेक की तैयारी जोरों से शुरू है. हाँ, जानते हैं. इसलिए समय ही नहीं है. हाँ, लेकिन आपकी बात हम संभाजी राजे तक जरूर पहुंचाएंगे. देखो कलश भाया, साची बात कहूं, शहजादे अकबर बहुत गुस्से में, नाराज है. हमारे पत्र खलीतों का एक पण जवाब नहीं. देखिए दुर्गादास जी, राज्याभिषेक होगा तो शंभूराजे छत्रपति बनेंगे और छत्रपति बनकर वो शहजादे को पनाह देंगे तो कोई मतलब बनेगा. तो एक बगावतखोर दूसरे बागी को पनाह दे रहा है ऐसे आलमगीर समझेंगे. ये बात पण सच्ची है. देखिए दुर्गादास जी, आप तनी की फिक्र चिंता ना करें. आप जैसे सलाहकार हो तो राजा का सूर्य तो तपते रहना है.
अब आप पधारिए, हम आपको सूचित कर देंगे। हाँ, लेकिन अगर आपको रहना है तो आराम से रहिए, बाद में चले जाइए। हाँ कलश भाई, अब वधारे अनार है, रुक सकते। शहजादे को अकेला छोड़कर रुकना ठीक है। जैसे आपकी मर्जी। जय एकलिंग। जय एकलिंग। ही पगडी राजपुतांची दिसते। हे दुर्गादास राठोड तर नव्हेत? नाही, आम्हाला काही माहित नाही. कलुषा, कशाला ताकाला जाऊन भांड लपवतोस? हं? भास्कर, आपलं काही काम होतं का? हो, माझं काम होतं, पण आता झालं. अक्का साहेब, अक्का साहेब, अक्का साहेब. कविराज, काय झालं? शहजादा अफगाणाच्या सांगण्यावरनं दुर्गादास राठोड आले होते भेटायला. बरं, तुम्ही थांबवलं नाहीत? नाही, खरं तर पाहुणचार करायला हवा होता, पण आमच्या लक्षात नाही राहिलं. परंतु अक्का साहेब, इतके दिवस फक्त खलिते येत होते, पण आता अकबराकडनं माणसं यायला लागले. आणि ही गोष्ट राजांना समजली तर आलेले खलिते त्यांना वेळच्या वेळी दाखवले नाही हे जर त्यांना समजलं आणि त्यांनी विचारलं तर आम्ही काय उत्तर देणार आहोत? कविराज, आपला हेतू शुद्ध असेल तर त्यासाठी केलेली कोणतीही कृती अयोग्य नसते. हाँ अक्का साहेब, लेकिन हमें इसी बात का डर है. प्रसंग पडलास तर आम्ही दादासाहेबांसमोर उभे राहू, पण तुमच्यावर बालंट येऊ देणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जे करत आहोत, खलिते गुप्त ठेवत आहोत, हे आता योग्यच आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि जोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तोपर्यंत चिंता करू नका. शांत राहा. जी. आले, पंत आले. या. ऐकलं का? झालं वाटतं काम. तेव्हा सापडला का कागद? कंची मिळाली जबाबदारी? जबाबदारी नाही, संधी मिळाली. आ? संधी? अहो, कसली संधी? शहजादा अकबराबरोबर परागंदा झाला तो दुर्गादास राठोड आला होता. तो दिसला. त्याची कलुषा बरोबर चर्चाही चालू होती आणि मला बघून कलुषा चपापला. म्हणजे समद दडून दडून काम चाललंय तर. मला आता एकच वाटतंय की अकबराचे खलिते येत असणार आणि आता खलित्या मागोमाग खलिता पाठवणारा हजर झाला आणि नेमका मला तो दिसला. मग तेव्हा दिसलाय तर ओवा दोऱ्यात आणि घाला गळ्यात. संधी संधी म्हणतोय ना, ती हीच संधी. विचार करू नका, मारा आता टाच आणि द्या लगाम सोडून. माझा प्रयत्न तोच असणार. आता मला परवा नाही यादीत नाव आहे की नाही याची. नाव असेल तर वाहवाच आणि नसेल तर यादीत नाव घालावं लागेल. त्याशिवाय अष्टप्रधान मंडळ पूर्ण होणार नाही. अहो, पण शंभूराजे त्यांच्या मनाचे मालक. त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या यादीत नाव नाही घातलं तर ते आता तसं करू शकणार नाहीत, कारण मला अल्लाउद्दीनचा दिवा सापडलाय. शहजादा अकबर नावाचा दिवा. तो एकदा घासला की आतून महाकाय राक्षस बाहेर येणार आणि हात जोडून मला म्हणणार, हुकुम मेरे आका. तेव्हा अनाजी नावाचा आका म्हणेल, माझी हर एक इच्छा पूर्ण कर.
आणि माझी इच्छा पूर्ण होणार. अकबर अल्लाउद्दीनचा दिवा